शिवराय, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो। तर हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनचा, पण तो माझ्याकडनं अपलोड करायचं राहून गेलेलं होतं, तसंच मोबाईलमधून होते हे व्हिडिओ। तर मी म्हटलं चला आज अपलोड करू। खूप उत्साहाने मी हा व्हिडिओ बनवलेला होता, पण आम्ही गावाकडे गेलो आणि त्या गडबडीमध्ये हा व्हिडिओ मला अपलोड करायचाही मी विसरून गेले। तर आता पूजा कशी मांडायची मी थोडक्यात सांगणार आहे, जो मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ते। तर कोणतीही पूजा मांडताना आपल्याला सर्वात आधी आपण दिवा लावून घेत असतो। कोणतीही पूजा ही आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते। दीप प्रज्वलन केल्यानंतर सर्वात आपल्याला आधी कलशाची स्थापना करायची असते। तर मी इथेच पाटावरती लाल देवाचं वस्त्र अंथरलेलं आहे, त्यावरती अक्षदा खाली टाकायच्या। त्यानंतर आपल्याला कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला। त्यानंतर त्यावरती स्वस्तिक काढायचे आहे। स्वस्तिक काढताना कधीही बाहेरून आतमध्ये बोटे ओढायचे, आतमधून बाहेर कधीही ओढायचे नाही। त्यानंतर त्यावरती आपल्याला 5 बोटे कुंकवाची ओढायची आहे, खालून वरती अशी। त्यानंतर कलशामध्ये आपल्याला एक नाणं टाकायचं आहे, त्यानंतर सुपारी, हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आणि कलशाची पूजा करून घ्यायची। आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला 5 पानं ठेवायची आहे। नागिनीचे ठेवले तरी चालतात किंवा मग आंब्याची आपण त्यावरती पानं ठेवू शकतो। त्यानंतर नारळ ठेवायचं। नारळ हा माझा धनत्रयोदशीच्या दिवशी जी पूजा केली तोच आहे, कारण की खूप सारे नारळ होतात आणि एवढे मग ते तसेच घरात पडून नसतात, तर तो नारळ वापरला तरीही चालतो पूजेसाठी। तर मी आता त्यावरती नारळ ठेवते। तर इथे मी हे आंब्याचेच पानं आणलेले आहेत। ही पूजा मी संध्याकाळी 5-5:30ला करते। पूजा मांडून घेणार आहे आणि त्यानंतर मी माझी तयारी करणार आहे, कारण पूजा मांडून ठेवली तर मग तयारी पटकन होते आणि फक्त पूजा करायची बाकी राहते फक्त। त्यानंतर मी इथं फोटो ठेवणार आहे, जो भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा असतो, तो दोघांचा एकत्र तोच फोटो आणायचा। माझ्याकडेही नव्हतं, मी ह्या वर्षीच घेतलेला आहे। आणि जो फोटो म्हणजे लक्ष्मी माता जे पाय चपवताना असतं भगवान विष्णूंचे, तो फोटो सगळ्यात चांगला असतो आणि तोच फोटो ठेवायचा पूजेमध्ये। आणखीन पण एक भेटतो। त्यानंतर माझ्याकडे इथे माता लक्ष्मीचा फोटो आहे, तोही मी ठेवते पूजेमध्ये। जर तुमच्याकडे जर आपल्या कुलदेवीचा फोटो असेल तोही पूजेमध्ये ठेवायचा असतो, माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही ठेवलं। त्यानंतर महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर काही जे असेल घरामध्ये ते पूजेमध्ये ठेवायचं असतं। तर असं इथं मी माझ्याकडे हा माता लक्ष्मीचा फोटो आहे तो ठेवला। त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो आहे तोही ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी हे विड्याचे पानं घेतलेले आहेत, हे 2-2 ठेवायचे, म्हणजे 2 पानं एखादच ठेवायचे, एक पान ठेवायचं नाही। तर यावरती मला भगवान विष्णू, त्यानंतर कुबेर, माता लक्ष्मी यांची स्थापना करायची आहे। जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल, श्री यंत्र असेल, तुम्ही तेही ठेवू शकता। तर माझ्याकडे यंत्र नाही आहे, तर तेही मी सुपारीच ठेवणार आहे। जे आपण कोजागिरी पौर्णिमेला पूजा केलेली आहे त्याच सुपाऱ्या इथं मी ठेवणार आहे। मी त्या तशाच ठेवते तिजोरीमध्ये। त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची असते, तर गणपती बाप्पाची स्थापना करणार आहेत। तर सर्वात आधी इथं आचमन करायचं असतं। तर आचमन कसं करायचं, डाव्या हाताने उजव्या हातावरती 3 वेळेस पाणी घ्यायचं आणि 3 वेळेस माझं ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः आणि ओम नारायणाय नमः। त्यानंतर 2 वेळेस पाणी हे तामणामध्ये सोडायचं आणि म्हणायचं ओम गोविंदाय नमः आणि ओम विष्णुये नमः। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। तर गणपती बाप्पांचा अभिषेक कसं करायचं सगळ्यांना माहीतच आहे। 11 वेळेस आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आणि म्हणायचं असतं ओम गणपते नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची। त्यानंतर विड्याच्या पानावरती अक्षता टाकायची आणि बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे। त्यानंतर स्थापना केल्यानंतर बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, गंध अर्पण करायचं, नंतर फुलंही अर्पण करायचं आहे। आणि बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो, तोही अर्पण करायचा आहे, तोही दाखवायचा असतो। दुर्वा असेल तर त्याही ठेवायच्या असतात, जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण ठेवू शकतो। तशी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे इथे मी। त्यानंतर भगवान विष्णू, कुबेर, माता लक्ष्मी यांची स्थापना करून घ्यायची आहे। तर माझ्याकडे यंत्र नाही आहे कोणतंच, जे आहे तर ते फोटोमध्ये आहे, तर त्याची आपण पूजा म्हणजे मी फक्त ते ठेवते, तर त्याला आपण म्हणजे अभिषेक वगैरे नाही करू शकत। तर मी काय करते, जे आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमेला जी आम्ही पूजा केली होती ज्या सुपाऱ्यांची, भगवान विष्णू, त्यानंतर माता लक्ष्मी, त्यानंतर कुबेर महाराज यांची, तर त्याच सुपारी मी इथं ठेवलेलं आहे। त्यांचा अभिषेक करून खाली अक्षदा टाकून वेड्याच्या पानावरती त्यांची स्थापना करून घेतलेली आहे। सर्वात आधी भगवान विष्णूंची स्थापना केली, त्यानंतर माता लक्ष्मीची, त्यानंतर कुबेर यंत्र, जर यंत्र असेल कुबेर यंत्र, त्यानंतर श्री यंत्र असेल तर तुम्ही त्याची स्थापना केली तरी चालते। कुबेर यंत्राला फक्त
कुबेर महाराजांना फक्त हळद व्हायची असते. त्यानंतर लक्ष्मी यंत्रावरती आपल्याला फक्त कुंकू अर्पण करायचं असतं आणि त्यानंतर अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं असतं. त्यानंतर जो पाठीमागे मी फोटो ठेवलेला आहे त्यांनाही मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घेते. तर भगवान विष्णूंना अष्टगंध लावायचा आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं असतं. एवढंच लक्षात ठेवायचं की जे देव असतात देवांना गंध लावायचं असतो आणि जे देवी असतात त्यांना आपण हळदी कुंकू अर्पण करू शकतो. त्यानंतर अक्षदा फूल अर्पण करायचं. तशी साधी सोपी मी पूजा मांडून घेते इथे. आणि मी सांगायचं विसरले, जेव्हा आपण लक्ष्मी म्हणून ज्या सुपारींचा अभिषेक करतो, कुबेर महाराज म्हणून जे सुपारींचा अभिषेक करतो, तर लक्ष्मीच्या मातेचं जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा सुक्त म्हणायचं असतं 11 वेळेस किंवा 1 वेळेस. आणि कुबेर महाराजांचा अभिषेक करताना पुरुष सुक्त म्हणायचं असते 1 वेळेस किंवा तुम्ही 11 वेळेसही म्हणू शकता. हे यूट्यूबवरही भेटतं, जर तुम्हाला येत नसेल तर असं अभिषेक करताना म्हणायचं. त्यानंतर त्यांची स्थापना करायची, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं. तर भगवान विष्णूंनाही अष्टगंध लावायचा, माता लक्ष्मींनाही हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, फूल अर्पण करायचं. त्यानंतर इथे मी घरीच फुलांचा हार बनवलेला आहे, तोही फोटोला लावते आहे. माता लक्ष्मीचा माझा बनवायचा राहिलेला आहे, तर तोही अद्विकचे बाबा बनवत आहेत, त्यानंतर तोही लावणार आहे. तर पूजा करताना आमच्या पिलूची गडबड गोंधळ चालूच असतात. कुंकाची डब्बी उचलली आणि चाललाय लगेच, म्हणजे कुंकू खेळण्यासाठी पाहिजे. तर इथे मी आता हार फोटोला लावून घेते, व्यवस्थित छान असं लावून झालेलं आहे. त्यानंतर आपल्या घरातील ज्या वस्तू आहे पूजनेसाठी, ज्या लक्ष्मी असतं, आपण लक्ष्मीपूजनसाठी ज्या वस्तू ठेवतो, घरातील दागिने, नंतर पैसे वगैरे, ते सर्व ते ठेवून घ्यायचं आहे जे आपल्याकडे असेल ते. आणि आणखी एक मी सांगायचं विसरले की जी आपली केरसुणी असते, जी आपली शिराळ असते, ते काय करायचं, आपल्या दरवाजा बाहेर एकदा त्याची पूजा करायची आणि त्यानंतर मग घरामध्ये घेऊन यायची असते ती आपल्या पूजेच्या आधी. कारण आपली लक्ष्मी मेन म्हणजे तीच असते, जे आपल्या घरातील वाईट गोष्टी, ज्या वाईट एनर्जी असते, ज्या वाईट गोष्टी असतात ते बाहेर काढत असते. त्यामुळे त्याची बाहेर एकदा पूजा करायची, रांगोळी काढलेलीच असते दिवाळीच्या दिवशी सगळ्यांनी. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं, दिवा लावायचा बाहेर आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मीचे पावलं काढत घरामध्ये त्यांची लक्ष्मीचं आगमन करायचं असतं. त्यानंतर इथं मी जे आपली हिशोबाची वही आहे त्यावरती शुभ आणि लाभ काढून घेतलेला आहे, त्यानंतर स्वस्तिक काढलेले आहे. ती वही सगळ्यांकडेच असते, त्याचीही पूजा करायची असते. त्यानंतर जे माता लक्ष्मीचा माझा हार बनवायचा राहिलं होतं फोटोचा, तो यांनी बनवला आणि मग ते घालता आहे. तर ही संध्याकाळी मी पूजा करत होते. तर त्यानंतर काय करायचं, जे आपल्याकडं फराळ बनवलेलं असतं तेही ठेवायचं. त्यानंतर जे सुगडं असतात, तुम्ही काय म्हणतात, तर सुगडं म्हणतात की दुसरं काही ते मला माहीत नाही, जे आपण धनत्रयोदशी दिवशी त्याची पूजा करतो त्यामध्ये धान्य भरून, ते धान्य ठेवलं तरी चालतं किंवा मग कोणी कोणी त्यामध्ये लाह्या बताशेही ठेवतात, ते सुगड्यांमध्ये भरून ठेवायचं. त्यानंतर जे आपलं फराळाचं बनवलेलं आहे, आपण लाडू, चिवडा, शंकरपाळे ते सर्व ठेवायचं. तर आधी मला वाटलं तिथं व्यवस्थित बसेल, पण तिथं ते बसत नव्हतं. त्यानंतर मी मग ते सुगडं उचलून वरती ठेवले पाटावरती आणि खाली फक्त मग फराळाचं ठेवलं. त्यानंतर जे स्वीट असतं ते ठेवायचं, सर्व काही जे आपल्याकडे असेल ते घरामध्ये जे बनवलेले असेल सर्व काही. तर मला इथं सुगडं आणि जे फराळाचं आहे ते ठेवायचं होतं, पण मला वाटलं सुगडं आणि एक वाटी असं छान दिसेल पूजेमध्येही, तर म्हणून मग मी असं ठेवत होते. पण तिथे एवढी जागा नव्हती, त्यामुळे म्हटलं मग सुगडं वरती ठेवले पाटावरती. त्यानंतर खाली मग वाट्या ठेवल्या ज्या फराळाच्या आहेत त्या, जे स्वीट मी बनवलेलं आहे, लाडू, चिवडा, त्यानंतर शंकरपाळे, तर ते ठेवलं स्वीट वगैरे. तर असं या पद्धतीने तर सर्व काही स्वयंपाक पण झालेला आहे, पुरणपोळी बनवली आहे, त्यानंतर सार भात म्हणजे आमटी, भजे, कुरडे. तर भजे काढायचे बाकी आहेत. आता मी भजे काढून घेते, पूजा जवळपास मांडून झालेली आहे. तर भजे काढले की मग मला तयारी करायची आहे माझी आणि मग नैवेद्य दाखवायचा, पूजा करायची, लक्ष्मीपूजनचं पूजन करायचं, त्यानंतर आरती वगैरे करायचं आहे. तर आता मी सर्वात आधी पहिले तयार होते, पिलूलाही तयार करायचं आहे. तर इथं सर्व जे मी स्वीट यांनी आणलेलं होतं तेही ठेवलं, जे घरामध्ये मी बनवलेलं आहे, लाडू, चिवडा, त्यानंतर शंकरपाळे, ते सर्व काही इथं ठेवलेलं आहे. चिवडे मी यावेळेस 2 प्रकारचे बनवले. आता मी तयार होते, मग तुम्हाला भेटते. तर आता मी मस्त तयार झालेले आहे, मस्त हिरवी कलरची साडी घातली आणि कॉम्बिनेशन पण छान आहे. तर कशी वाटली तेही नक्की सांगा. तर पूजा पण सर्व मांडलेली आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, जे आपली केरसुणी असते, जी शिराई असते, तीही मी बाहेरून घरामध्ये आणली. इथं बघू शकता सर्व पूजा मांडून झालेली आहे जवळपास.
आणि आता पूजा करताय तोपर्यंत मी पिल्लूला तयार करत होते. ते म्हणजे मी पूजा करून घेतो, तसंच जोडीनेच करायला पाहिजे, पण मग त्यांचं काही मी करून घेतो, मग दोघं पुन्हा करू असं. जे काही राहिलेलं असेल मग तेही लक्षात येतं बाकीचं. आणि मी पूर्ण ताट भरून नैवेद्यही ठेवलेला आहे, सर्व दिवेही प्रज्वलित केलेले आहे. दिवाळीच्या दिवशी आपण जेवढे दिवे लावले तेवढे चांगले असतात, आणि जेवढं लख्ख प्रकाश झालेला ते एकदम मस्त वाटतं. ते हे सर्व मी आता करून घेतलेलं आहे. तर इथं मी नैवेद्य पण पूर्ण ताट भरूनच ठेवलेलं आहे, जे आपण छोटे बनवून ठेवतो देवघरामध्ये बाहेर तुळशीला, तेही केलेले आहे. तिथं पुरणपोळी, त्यानंतर आमटी भात, त्यानंतर गुळवणी, कुरडई, भजे, पापड, तर सर्व काही ठेवलेलं आहे. आणि जे छोटे तिथे दिसत असेल ते बाकी देवांना ठेवायचे आहे. आणि ते 5 दिव्यांचं तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, ते खूप सुंदर होतं, आणि आम्ही तो 30ला एक आणला होता, त्याला मी कलर केलेला आहे. ते व्हिडिओ बघितले नसेल तर मी लिंक देईल तुम्हाला नंतर, कधी काम जर वाटलं बघावं तर नक्की बघा. तर त्याला मी पूर्ण कलरिंग केलेलं होतं. तर आता माझंही सर्व तयारी झालेली आहे, तर म्हटलं तर चला पूजा करून घेऊ दोघं जण मिळून. त्यानंतर मग आम्ही आरती करणार आहे. पिलूलाही छान मस्त तयारी केलेली आहे, त्याला कुर्ता आणि मी ते पॅन्ट घेतलेली होती छान पिंक कलरचा. तर त्यांची पूजा चालू आहे. त्यांची खूप डिटेलमध्ये पूजा असते, तसं माझीही असते, पण त्यांचं खूप म्हणजे व्यवस्थित छान सर्व ते करतात. मीही करते. तर म्हटलं आता जोडीने पूजा करून घेऊ आणि मग आरती करायची. तर इथं आम्ही दोघं मिळून पूजा करतोय. पिल्लूही आहे. तर मस्त मी तयार झालेले आहे, आम्ही सगळेजण तयार झालो. तर हा व्हिडिओ खरं म्हणजे दिवाळीच्या वेळेसच अपलोड करायचा होता, पण झालं असं की दिवाळीनंतर लगेच पाडव्याच्या दिवशीच आम्ही गावाकडे चालला गेलो, आणि गावाकडे गेल्यानंतर कशालाही टाईम भेटत नाही. तर हा व्हिडिओ मी विसरून गेले अपलोड करायचा, त्यामुळे तो हा लेट झाला. आणि एवढा उत्साहाने एवढा मस्त छान व्हिडिओ बनवलेला होता, आणि एक आठवण पण राहते, म्हणून म्हटलं चला मग मी आता हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करून देते. थोडाफार एडिट केलेला होता, पण नंतर माझ्या लक्षातच राहिलं नाही का हा व्हिडिओ अपलोड करायचा बाकी आहे. जेव्हा मी मग आता मोबाईल मला खाली करायचा होता, खूप हँग होतो माझा मोबाईल ना, त्यामुळे मग बघितलं तर अरे म्हटलं हा दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तर अपलोडच नाही केलेला. तर त्यानंतर मग आम्ही मस्त जोडीने पूजा केली, आरती केली. तर तुमच्याकडे लक्ष्मीपूजन कसं करतात ते नक्की सांगा, आणि आमची पूजा कशी वाटली तेही सांगा. आता पूजा झाल्यानंतर मग बाहेर गाडीचीही पूजा करायची आहे, थोडेफार फटाकेही वाजवणार आहोत. तर इथे पिल्लूही मस्त बघा कसं पूजा करायला बसलाय, हात जोडून, आणि त्याला खायचं होतं सोनपापडी. मी जो बॉक्स ओपन करून ठेवलेला होता तो त्याला खायचं चालू होतं. त्याला म्हटलं एकदा पूजा करू दे, देवाला नैवेद्य दाखवू दे, आणि मग तू खा. पण त्या लहान मुलांचं काही नाही, देवालाही चालतं लहान मुलांनी खाल्लेलं. त्यानंतर मग आम्ही आरती केली. आरती काय आपली गणपती बाप्पांची आणि महालक्ष्मीची आरती करायची असते, सगळ्यांनाच माहीतच आहे. त्यानंतर आरती वगैरे केली, आता नैवेद्य ठेवते, आणि मग बाकी काही फोटोशूट वगैरे करणार, आणि मग बाकीचं मग फटाके वगैरे वाजवायचे आहे. तर मग ते तुम्हाला बाहेर गेल्यानंतर मी दाखवते, आणि बाहेर मी कशी रांगोळी काढलेली आहे तेही दाखवते. आणि बाकी पूर्ण बाहेर जी आमची गल्ली आहे ती पूर्ण छान सजवलेली पण आहे, सगळ्यांनी लायटिंग वगैरे लावलेला आहे. तर हे मला ते पिल्लूला गंध लावलं, त्यानंतर मग यांनाही गंध लावला मी. पण पूजा केल्यानंतर फुलं वगैरे ठेवले होते, पण बाकीचं जे फुलं शिल्लक होते मग मी म्हटलं ते थोडंसं डेकोरेशनला, आणि बाकी मग ते म्हणे मी ठेवतो. तर मग गंध वगैरे दोघांनाही लावून घेतलं. तर असं पूजा वगैरे करायची वेळेस असं गंध लावायला पाहिजे सगळ्यांना, घरातील व्यक्तींना. तसं आपण गाडीची पूजा वगैरे करतो तेव्हा लावतोच. तर मग यांना पण मी म्हटलं ते फुलं आहे ते व्यवस्थित सगळे देवांना पुढे म्हणजे डेकोरेशनसाठी मग छान वाटतं. तर सर्व फुले मग ठेवून दिले. त्यानंतर मग आमचं चालू झालं थोडंसं फोटो वगैरे काढून घेऊ म्हटलं, म्हणजे मग बाहेर जायला, कारण सगळेजण येतात, मग मिठाई वगैरे पण द्यायची असते सगळ्यांना. बाप्पा
तर सगळेजण मस्त फटाके वाजवतात. इथं मस्त छान अशी मी रांगोळी काढलेली आहे. इथं बाहेर सगळे दिवे वगैरे लावून झालेले आहे. जे आपली दिवाळी असती त्याच्या दुसऱ्या दिवशी इकडं गुजराती लोकांची दिवाळी असते, तरी पण त्यांनी लायटिंग वगैरे म्हणजे आपले कसे 4 ते 5 दिवस म्हणजे 5-6 दिवस आपण जसं वसुबारच्या दिवशीपासून दिवे वगैरे लावतो, तर त्या दिवशीपासून तेही दिवे वगैरे लावतात. त्यानंतर इथे मी गाडीची पूजा करते. गाडीला हार वगैरे लावलं, गाडीची छान अशी पूजा करून झाली. आपण जसं गाडीची वगैरे पूजा करतो तसं इकडचे लोक काही करत नाही. फक्त आपण एकमेकांच्या घरी जसं फराळ वगैरे करतो तसं इकडचेही करतात. पण गाडीची पूजा वगैरे आपण कसं दसऱ्याला दिवाळीला करतो तसं ही गुजराती लोक असं काही करत नाही. असेल त्यांचं काही तर त्या दिवशी ते करत असेल तर इथं मस्त गाडीची पूजा मी करते. काय रे? हां बस काढते. तर मस्त मी छान अशी रांगोळी काढलेली आहे. आज पूर्ण दिवस कामामध्येच गेलेला आणि बाहेर सर्वांनी कसं डेकोरेशन केलेलं आहे कॉर्नरमध्ये ते दाखवत होते. आम्ही ही लाईट मला लावलेली होती, तर सगळ्यांनी लाईटिंग वगैरे लावलेलं आहे. तर मस्त सगळीकडे छान असं लख्ख प्रकाश पडलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. सर्व इकडं सगळ्यांनी लाईटिंग वगैरे आहे. तर असं जसं आपण दिवाळी मस्त इथं मी जेवण करणार आहोत. मस्त पुरणपोळी वगैरे सर्व काही बनवलेलं आहे. तर या तुम्ही पण सगळेजण जेवायला. तर असा आजचा व्हिडिओ होता. तर कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ खूप आधीचा आहे, पण होता माझ्या मोबाईलमध्ये तसंच पडलेला, तर मी म्हटलं आहे तसा अपलोड करून देऊ, कारण एक आठवण पण असते. तर थँक्यू, बाय बाय.